या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे। या महाराष्ट्रातल्या देशातल्या सरकारनं प्रत्येक प्रयत्न करून बघितला। सुरुवातीला मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुस्लिम बांधव इतका समजदार आहे की त्यांना वाद नकोय, ते शांत आहेत म्हणून त्यांनी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला। पण ओबीसी पण समजदार निघाला, मराठा पण समजदार निघाला। पण या महाराष्ट्रातल्या या दाढीवाल्यानं लोकसभेला कालच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर या दाढीवाल्यानं आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ती ठेवून एका नागल्या महाराजाला समोर करून मुस्लिम आणि हिंदू मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विचारायचंय, अरे बाबा, एकीकडे तू मुंबईमध्ये मुस्लिमाचे मेळावे घेतो आणि दुसरीकडे मुस्लिम समाजातल्या मोहम्मद सरदारस्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जो महाराज, जो तू सोडलेला पिल्लू आहे तो महाराज मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे अपशब्द बोलतो, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई न करता त्यांचं समर्थन करता। अरे किती शोकांतिका आहे मुख्यमंत्री साहेब। खरं म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण यानं जाऊन त्या महाराजाचं दुसऱ्या दिवशी समर्थन केलेलं आहे। हे फक्त मतासाठी चालू आहे। तुमचं आमचं भांडण लागलं पाहिजे आणि यांचा फायदा झाला पाहिजे। मित्रांनो, आम्ही पण सर्व समाजामध्ये राहतो। हिंदू जेवढा आहे ना रामाला मानतो ना, तेवढा रहीमला पण मानतोय। पण ही नालायक अवलाद ह्या दोन्ही तिन्ही समाजाला एकत्र नांदू देता यांच्यामध्ये वाद लावण्याचं काम करताय का? या महाराष्ट्रामध्ये, या पूर्णेमध्ये आम्ही हिंदू, मुस्लिम, दलित, शीख, ईसाई आम्ही सर्वजण मिळून राहत नाहीत का? अरे आम्ही दररोज एका ठिकाणी बसतो, एका ताटामध्ये बसून खातो। आणि ही महाराष्ट्रातली ही जातीवादी सरकार, या शिंदे फडणवीसचं सरकार, की मतासाठी आपल्या या हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहात, त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही। मी या शिंदे फडणवीस